हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 60. यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. यततः प्रयत्न करीत असताना ही निश्चितपणे अपि तरी सुद्धा कौंतेय हे कौंतेय पुरुषस्य पुरुषाचे विपश्चितः तारतम्य विवेकी इंद्रियाणी इंद्रिये प्रमाथिनी उच्छृंखल हरंती हरवून टाकतात प्रसभम बलपूर्वक मनहा मनाला. हे अर्जुना, इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात. तात्पर्य: इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणारे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत, परंतु दृढ प्रयत्न करीत असताना त्यांच्यातील श्रेष्ठ पुरुषही क्षुब्ध मनामुळे कधी कधी भौतिक इंद्रियोपभोगाला बळी पडतो. विश्वामित्रांसारखे महर्षी आणि परिपूर्ण योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी मोहित केले होते. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठायी पूर्णपणे रममाण केल्याविना अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून मी नित्य नवीन दिव्य रसांचे आस्वादन करीत असतो. परिणामी जेव्हा माझ्या मनी एखाद्या स्त्रीसोबत लैंगिक सुख उपभोगण्याची विचार येतो, तेव्हा तत्काळ माझे मुख विकाराने भरून येते आणि मी त्या विचारांवर थुंकतो. कृष्ण भावना दिव्य स्वरूपी असल्यामुळे तिचे आचरण करणाऱ्या मनुष्याच्या मनातून भौतिक उपभोगाविषयीची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. अंबरीश महाराज यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. हरे कृष्ण.